आपल्याला लाभलेल्या अवघ्या 20-25 वर्षाच्या राजकीय आयुष्यात सतत प्रचंड चर्चेत असलेली आणि प्रचंड जनसमर्थन लाभलेली एक व्यक्ती शिवसेनेत होती। या व्यक्तीने हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी विचार घराघरात घेऊन जाण्याचं काम केलं। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली ही व्यक्ती प्रसिद्ध राजकारणी होती। राजकारणी म्हटलं की भ्रष्टाचार हा आलाच, पण काही राजकारणी त्याला अपवाद असतात। सगळेच राजकारणी सारखे नसतात। काही धर्मवीर आनंद दिघे साहेब असतात। कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसांचा पाठिंबा। आज ते हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत। ठाणे आणि आनंद दिघे हे एक अनोखे समीकरण आहे। ठाण्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आनंद दिघे यांच्या देवीचा आगमन सोहळा। ही देवी आनंद दिघेंची देवी, टेंभी नाक्याची देवी, ठाण्याची दुर्गेश्वरी अशा विविध नावांनी ओळखली जाते। पण तुम्हाला या देवीच्या स्थापनेमागचा इतिहास माहीत आहे का? आनंद दिघे यांनी नवरात्र उत्सव सुरू करण्याचा निर्णय का घेतला? नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग आनंद दिघे आणि टेंभी नाक्याची देवी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवींपैकी एक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांची ठाण्यातील दुर्गेश्वरी ही देवी। या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात। या देवीच्या स्थापनेचा अनोखा इतिहास आहे। नवरात्र उत्सवात गरबा, दांडिया खेळण्याचा उत्साह आणि जल्लोष बघायला मिळतो। ठाण्यातही हा उत्साह जोरात असायचा, पण गरबा दांडियाच्या आयोजनात सर्वसामान्य ठाणेकर व गोरगरिबांना गरब्याचा आणि नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी अडवणूक केली जात होती। हीच बाब आनंद दिघे यांना खटकली आणि त्यांनी 1978 साली ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली आणि सर्वांसाठी गरबा दांडियाचे आयोजन केले। त्यानंतर थोड्याच काळात हा उत्सव ठाणे शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाला। येथे दुर्गेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात। या देवीची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कळवापासून ते टेंभी नाक्यापर्यंत भव्य मिरवणूक निघते। ही मूर्ती घडवण्यासाठी कळवा येथील शेळकर कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे। मूर्तिकार पुंडलिक शेळकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विनोद शेळकर आणि दीपक शेळकर यांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे। आरोग्य शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प असे अनेक सामाजिक उपक्रम येथे राबवले जातात। नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती असल्यामुळे लाखो भाविक देवीची ओटी भरण्यास, नवस बोलण्यास व नवस फेडण्यास येतात। या उत्सवाला जत्रेचं स्वरूप असते। या जत्रेत 800 ते 1000 लहान मोठे विक्रेते आपला उदरनिर्वाह करत असतात।